आज शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनानिमित्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कुलकर्णी सर माझ्यासोबत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आज प्रत्येक व्यक्ती हा त्यांना शिक्षक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना पाहायला मिळतोय. मात्र या शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या नेमकं कोणत्या अडचणी आहेत आणि शिक्षकांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, ज्यावेळी प्रतिक्रिया देत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्ता प्रश्नार्थी चिन्ह उपस्थित राहताना पाहायला मिळत आहे. शिक्षकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं सध्या तर? सर, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपल्यासोबत संवाद साधत आहे. शिक्षकांच्या समस्या आजच्या घडीला खूप मोठ्या आहेत आणि या समस्यामधून आम्ही वाट काढत असताना प्रशासन आम्हाला सकारात्मक सहकार्य करत आहे. याबद्दल प्रशासनाचे आम्ही हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास प्रहार शिक्षक संघटनेनं आत्ताच 350 रिक्त जागा विशेष शिक्षकांच्या ज्या होत्या त्या भरण्याबद्दल प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासंबंधी आदरणीय पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब, माजी मंत्री जयदत्तजी अण्णा, मान्य सुरेश अण्णा धस यांच्याशी संघटनेनं संपर्क साधला होता. मग त्यांनी जे काय तुमच्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात ते सहकार्य वगैरे केलं? हो, आदरणीय पालकमंत्री, माजी मंत्री जयदत्त अण्णा यांनी तात्काळ माननीय सो मॅडम, शिक्षणाधिकारी साहेब यांना सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचा पाठपुरावा करत असताना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील मॅडम, शिक्षणाधिकारी माननीय भगवानजी पुनारी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपजी काकडे साहेब यांनी अतिशय सकारात्मक असं सहकार्य केलं आणि 157 लोकांना आज शिक्षक दिनी 157 ऑर्डर देऊन खुश केलेलं आहे. मान्य प्रशासनाचं यासाठी आम्ही हार्दिक आभार. ग्रामीण भागातील शिक्षकांना म्हणजे कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, असे काही कामकाज आहेत का प्रशासनाचे जेणेकरून शिक्षकांची डोकेदुखी होते? साहेब, या ठिकाणी सांगायचं झालं तर प्रत्येक काम आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या 2 मोडमध्ये करावं लागतं. आम्हाला कुठलाही डाटा शासनाकडून पुरवला जात नाही. आमच्याकडं वैयक्तिक जे आमचे मोबाईल आहेत ते आम्ही शासनाच्या कामासाठी वापरतो. पण शासनाला सहकार्य करतच आलेला आमचा हा शिक्षक समाज आहे. आम्ही त्या सहकार्याला कधी नाही म्हणत नाही. परंतु आमचं अध्यापनाचं काम सोडून अशैक्षणिक कामांचा भडीमार आणि उपक्रमांचा भडीमार फार मोठा होत असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे. याची गंभीर दखल माननीय शासनाने घेतलीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. याकरता आम्हाला शिकवू द्या नावाचं अभियान आम्ही बीड जिल्ह्यामध्ये प्रहारच्या वतीने लवकरच सुरू करत आहोत. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास मुख्यमंत्री सुंदर शाळा हा उपक्रम अतिशय सुंदर आहे, परंतु आजच्या आजच त्याचं ऑनलाईन झालं पाहिजे. परसबाग निर्मिती आजची आजच झाली पाहिजे. प्रत्येक काम प्रशासनाला आजची आजच जर हवं असेल, आजची आज म्हणजे प्रति दिवसाला अपडेट जर ऑनलाईन जर करायचे म्हणलं, काही ठिकाणी नेटवर्कचे वगैरे इश्यू असतील तर त्यावेळेस आपला शिक्षक कसं सामोरं जातो त्या अडचणी? याच्यातच आमची खूप मोठी फरफट होते आणि एक शिक्षक आमचा नेहमीच या कामामध्ये गुंतलेला असतो. म्हणजे आमची 50% शक्ती ह्या अध्यापनाव्यतिरिक्तच्या कामामध्ये खर्च होते आणि ही खरोखर दुर्दैवाची बाब आहे. एकीकडं समाज आणि प्रशासन आम्हाला गुणवत्ता मागतं, परंतु ही कामं पाहता आम्ही तोकडे पडतो. आमची प्रचंड फरफट होते. म्हणून माननीय प्रशासन आणि शासनाला आमची विनंती आहे की अध्यापन एवढं एकच काम शिक्षकांना देण्यात यावं, कुठलंही इतर काम देण्यात येऊ नये. आत्ताच एक मध्ये घटना घडली की शौचालय साफ करणे, शाळेचं प्रांगण साफ करणे, शाळेची साफसफाई करणे, आता ही कोणी करायची हा फार मोठा त्यावरून काय नेमकं प्रश्नार्थी चिन्ह उपस्थित राहते? त्यासंबंधी आमच्या एका विशिष्ट शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीनं साफसफाई चालू होती. एका व्यक्तीनं त्याचा व्हिडिओ केला आणि तो व्हायरल केला. शिक्षकाला प्रचंड त्रास झाला. आमचा शासनाला आणि प्रशासनाला प्रश्न आहे की शाळेची साफसफाई, शौचालयाची साफसफाई नेमकी करायची कुठे? तिथं आमच्याकडे शिपाई उपलब्ध नाही. अशा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 2800 शाळा आहेत. ज्या ठिकाणी शिपाई उपलब्ध नाही त्या ठिकाणी कसं अडचणींना सामोरं जावं लागतं? अगदीच म्हणजे खिचडीची ताटं धुण्यापासून, ती शाळेचे आवार स्वच्छ करण्यापासून, शाळेच्या वर्गखोल्या साफ करण्यापासून ही सगळी कामं शिक्षक स्वतः करत आहे. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 2800 शाळा सुमारे आहेत आणि 2800 शाळांमध्ये मोजून 10 ते 20 शाळांना शिपाई असेल. इतकी दुर्दैवाची बाब आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी परिस्थिती आमच्या ताकदीवर पेलून नेत आहे. परंतु आता जशी स्पर्धा शिक्षणामध्ये वाढली
तसतशी जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेत मागं पडण्याचं हे एकमेव कारण आहे. कारण आम्हाला शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. ती दूर करण्यासाठी आम्ही निश्चित संघर्ष करणार. जे काही विद्यार्थ्यांना खाऊ दिला जातो सकाळच्या दरम्यान, त्यावर देखील पालक जे आहेत ते गावातील नागरिक जे आहेत ते त्यावरून देखील प्रश्नार्थी चिन्ह उपस्थित करत आहेत की विद्यार्थ्यांना शिक्षक हे खाद्य वस्तू बरोबर देत नाहीत, जशी पाहिजे त्या अन्नामध्ये तशी चव दिली जात नाही, असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. अगदीच खरं सर. शालेय पोषण आहाराची गुणवत्ता राखणे हा एक स्वतंत्र प्रश्न आहे. जो कच्चा माल आम्हाला पुरवला जातो तोच मुळात गुणवत्तेचा नसतो. ही एक फार मोठा एक स्वतंत्र विषय होईल हा, की त्याची गुणवत्ता. परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही सहकार्य करून त्या भातवाल्या मावशीकडून कर्मचाऱ्याकडून आम्ही ते पार पाडून घेतो आहे आणि त्यात गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेष गोष्ट म्हणजे अशा गोष्टीसाठी ॲडव्हान्समध्ये रक्कम द्यायला पाहिजे. इंधनाची सोय उधारीवर करा, भाजीची सोय उधारीवर करा, ही अशी बाब कुठं चालत नाही. शालेय पोषण आहार योजनेसाठी मुख्याध्यापकाच्या खात्यावर ॲडव्हान्समध्ये रक्कम दिलेली पाहिजे, अशी एक आमची महत्त्वाची मागणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या सहकार्यानं पहिल्यांदा फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना आणि सर्व मुलींना गणवेश वाटप होत होतं. प्रहारनं मुंबईला जाऊन निवेदन दिलं आणि निवेदनानंतर आदरणीय भाऊंनी 100% मुलांना गणवेश लागू केला आणि त्यासोबतच सर्व मुलांना बूट आणि सॉक्सची योजना देखील लागू केली. परंतु तिची अंमलबजावणी आतापर्यंत व्यवस्थित झालेली नाही. सॉक्स आणि बूट मुलांना आता कुठं, म्हणजे सप्टेंबर संपत आला आहे तेव्हा कुठं मिळत आहेत. कित्येक ठिकाणी मोफत पाठ्यपुस्तक योजना जी आहे, मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा पाठपुरावा प्रहार मागील 3 वर्षापासून करत आहे. मोफत पाठ्यपुस्तकं प्रत्येक शाळेवर पोहोच करा. आता ही काही समस्याच शिक्षकांसमोर जे संघटनेसमोर जे दिसत आहे याच्यावरून परत संघर्ष करावा लागणार आहे. अगदीच साहेब. आत्ताच माझ्यासमोर 2 विषय आहेत. एक महत्त्वाचा विषय म्हणजे आंतरजिल्हा बदलीनं मार्चमध्ये 51 लोक आलेले आहेत. 6 महिन्यापासून ते विनावेतन इथं बसून आहेत. त्यांना अद्याप पदस्थापना दिलेली नाही. वास्तविक पाहता बीड जिल्ह्यामध्ये 250 ते 300 जागा रिक्त आहेत. एकीकडे जागा रिक्त आहेत, एकीकडे शिक्षक इथं बसून आहेत. म्हणून प्रशासनाला आज खास विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की या 51 लोकांना आपण तात्काळ पदस्थापना द्यावी. 19 लोक उर्दू माध्यमाचे पवित्र पोर्टलमार्फत आलेले आहेत. तेही पदस्थापनेवर आता खरं तर 2023चा शिक्षक दिन आणि 2024चा शिक्षक दिन काय वेगळंपण याच्यामध्ये? वेगळेपण याच्यामध्ये असं जाणवतं की डिजिटलायझेशन झाल्यामुळे आणि तंत्रज्ञानाचा फार मोठा विस्फोट झाल्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यात. परंतु एकीकडे बीड जिल्हा परिषदमध्ये अशी स्थिती आहे की मुलांना अजून पाठ्यपुस्तकं पुरेशी पोहोच झालेली नाही. कित्येक ठिकाणी TV आहे तर लाईट नाही आहे, लाईट आहे तर तिथं रेंज नाही आहे. धन्यवाद कुलकर्णी साहेब. हे होते शिक्षक संघटनेचे अध्यक्ष. दुसरीकडे पाहायला गेलं तर शिक्षक दिन जरी असला तर शिक्षक मोठ्या अडचणीमध्ये असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. मात्र काही त्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागले असले तरी काही प्रश्न अद्यापही आणखी त्यांच्यासमोर उपस्थितच राहताना पाहायला मिळत आहेत. मात्र शिक्षक संघटनांना परत आता सरकारसमोर, प्रशासनासमोर आवाज उठवावा लागतो की काय, हा प्रश्न सध्या उपस्थित राहताना पाहायला मिळतो. आणखी शिक्षक दिनानिमित्तचे आणखीन काही नवनवीन अपडेट सूर्यधनु चॅनलच्या मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचे काम करेल. कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे, सूर्यधनु मीडिया बीड.